नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. मी एका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आता मी चाललेलो आहोत शिर्डीला. लक्ष्मी म्हात्रे काका यांच्यासोबत मी चाललेली आहे, साई आणि मी आहे. तर मित्रांनो, मग होळीची गावी जाण्याची तयारी तुमची चालू आहे की नाही? अर्थातच चालू असेलच, कारण खूप सारे लोक गावी जातात होळीसाठी. आणि माझी पण तयारी चालूच आहे, कारण मी पण येणार आहे. साईलची एक्झाम आहे, तरी पण येण्याचं मी ठरवत आहे 2 दिवसासाठी. तर चला मग आज आम्ही शिर्डीला जातो मित्रांनो, साईबाबाचं दर्शन करण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि तुम्ही एवढ्या आवडीने माझे व्हिडिओ पाहता, तर खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आणि सबस्क्राईब केले नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन दाबा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि फायनली आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. गाडी आमची चालू झालेली आहे. आणि सकाळचं जर मित्रांनो वातावरण पाहायला गेलात तर खूप थंड असं वातावरण असतं. जे ट्रॅव्हलिंग करतात त्यांना माहितीच आहे की सकाळचं हवेमध्ये एक वेगळाच असा गारवा असतो. आणि ट्रॅफिक पण नाही आहे. सो आम्ही मस्त हसत खेळत चाललेलो आहोत गाडीत. सो फायनली मित्रांनो, प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत घाटन देवीच्या इकडे. हे रोडला लागूनच हे मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. घाटन देवी माते की जय. तर मित्रांनो, मस्त दर्शन करून झाले. आणि इकडे पाहू शकता तुम्ही मस्त अशी बोरे आहेत. आणि आम्ही बोरं पण घेतलेली आहेत, मस्त अशी चटपटीत आणि काकडी. सो मस्त मित्रांनो, घाटन देवीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता परत एकदा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला जायचं आहे शिर्डीला. तर आता मी इथे थांबलेलो होतो. आणि ज्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मी सांगितलं होतं घाटन देवीबद्दल आणि घाटन देवीच्या मंदिराबद्दल. तर आता आम्ही इकडे जे रोडवर मेन मंदिर आहे ना, तिकडेच आम्ही थांबलेलो आहोत. मित्रांनो, घाटन देवीचं दर्शन करून आपली गाडी चालत आहे समृद्धी महामार्गावरून, जेणेकरून आपण शिर्डीला लवकर पोहोचू. त्यासाठी आम्ही समृद्धी महामार्ग पकडलेला आहे. आणि समृद्धी महामार्गावरून जाताना खूप सुंदर असे डोंगर पाहायला मिळतात, जे आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा नजारा देतात आणि खूप मस्त वाटतं. पायी हळूहळू चाला, मुखाने साईनाथ बोला. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये शिर्डी. ते आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि पाठीमागे इकडे हॉटेल आहे, तर तिकडे आम्ही रूम घेतलेला आहे. रूम नाही म्हणजे आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहोत. फ्रेश होणार आणि नंतर मग जाणार दर्शनासाठी. सो आज काही जास्त गर्दी दिसत नाही आहे. तर चला पटापट जाऊया आणि दर्शन करून येऊया. तर मित्रांनो, शिर्डी इथे पोचल्यानंतर प्रत्येक दुकानाचं नाव किंवा हॉटेलचं नाव हे साईबाबाच्या नावानेच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, हे आहे आपलं साईबाबाचं मंदिर. इकडे आपण पोचलेलो आहोत. आणि आतमध्ये म्हणाल तर मोबाईल नेण्यासाठी अलाउड नाही आहे. कमी दिसते गर्दी, आतमध्ये काही माहिती नाही गर्दी आहे की नाही. असं दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला सांगेलच. पण खूप महिन्यानंतर पाय ठेवला असेल शिर्डीमध्ये. गेल्या वर्षी आपण आलेलोच. आणि मित्रांनो, माझ्यासोबत आहेत मालाताई. तो आता आम्ही दर्शनाला जात आहोत. बाकीचे लोक पण आहेत, साई आहेत, काका आहेत, काकी आहेत. तर चला मग दर्शनाला जाऊया, पटापट दर्शन करूया साईबाबांचं. आणि आता मी बाहेरून जो व्हिडिओ काढलेला आहे, आतमध्ये काही मोबाईल नेण्यासाठी अलाउड नाही आहे. फायनली इथे आम्ही पोचलेलो आहोत. गर्दी किती आहे काय माहिती नाही, आतमध्ये गेल्यानंतर माहिती पडेल. तर चला आपण पहिले दर्शन करून येऊया, आहे ना.
आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात हा प्रसाद मिळतो तो आहे लाडूचा प्रसाद, खास साईबाबाच्या नावाने ओळखला जाणारा लाडू. आणि इकडे पेरू. कसे आहेत पेरू? 100ला किती? अच्छा, हा एक वाटा का? गोड आहे, गोड आहे. एक वाटा 100ला 3 गेले, 230 रुपये किलो. ठीक आहे, ठीक आहे, घेतो आम्ही. सो फायनल मित्रांनो, मस्त आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही पेरू पण घेतलेले आहे, प्रसाद पण घेतलेली आहे आणि खूप छान वाटलं साईबाबांचं दर्शन करून. तर मित्रांनो, आणि बघा मला ताई पेरू खात आहेत, माझ्या पण हातामध्ये येते बघा, माझ्या हातामध्ये पेरू आहेत. पेरू आहे बघा, एवढं 100 रुपये दोघींनी घेतलेले आहेत आणि काकी काका पण येत आहेत. तर मित्रांनो, मस्त दर्शन झालं आणि हा माझा शिर्डीचा व्हिडिओ ना 4 ते 5 व्हिडिओ असतील. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जेव्हा तुम्ही साईबाबाच्या दर्शनाला जाल तेव्हा आतमध्ये फूल वगैरे काहीच घेऊन जाऊ नका, कारण ते तिथेच फेकले जातात. त्यासाठी जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते बाबांच्या दानपेटीमध्ये टाका आणि मस्त साईबाबाचं दर्शन करा. आणि आत्ता आम्ही जात आहोत जेवणासाठी. हे सगळं सामान ठेवलं गाडीमध्ये आणि आता आपण भोजनालयाकडे जाणार आहोत आणि साईबाबांच्या महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. आणि मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहोत साई भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी. चला मग साईचा महाप्रसाद खाऊया आणि साईबाबाचं दर्शन पण करूया. इकडे घोडे पण छान आहेत, घोडा बघा किती मस्त आहे. तर मित्रांनो, साई प्रसादालयाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रथम तुम्हाला दर्शन होणार ते साईबाबा मटक्यामध्ये जेवण बनवताना. तिथे पहिले तुम्ही दर्शन करू शकता. हे बघा, पाहू शकता तुम्ही इकडे साईबाबा मस्त मोठ्या मडक्यामध्ये जेवण करताना. छान अशी प्रतिमा लावलेली आहे, तिथे तुम्ही दर्शन करून आतमध्ये जाऊ शकता जेवणासाठी. आणि मित्रांनो, आत्ता इकडे आम्ही साईबाबाच्या प्रतिमेचे दर्शन केल्यानंतर जात आहोत भोजनालयामध्ये जेवणासाठी. तर चला महाप्रसादाचा लाभ घेऊया साईबाबाच्या आणि नंतर मग बघूया किती वाजता काका निघता येते. इकडे मित्रांनो कुपन घ्यायचं आहे जेवणासाठी आणि इकडे आतमध्ये रस्ता आहे भोजनालयाकडे जाण्याचा. इकडे पाणी वगैरे आहे, तिकडे तुम्ही हात वगैरे धुवून आतमध्ये जाऊ शकता जेवणासाठी. आणि मित्रांनो, इकडे पाहू शकता समोरच अन्नपूर्णेची मूर्ती आहे. आणि मित्रांनो, मंदिरामध्ये जे दर्शन आपण साईबाबांचं चालू आहे, जिथे आपण दर्शन घेऊन आलेलो आहे ते दर्शन आपण इथे पण येऊन घेऊ शकतो. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. चला मित्रांनो, जेवण आलेले आहे. ओम साईराम. सो मित्रांनो, खूप मस्त असं साईबाबाचा भोजनालयाचा आपण लाभ घेतलेला आहे. आणि इकडे पाठीमागे तुम्ही पाहू शकता गजराज आहे हत्ती आणि इकडे समोर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर इकडे हात धुण्यासाठी नळ आहे पाठीमागे आणि इकडे समोर बघा शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रीकरण आतमध्ये दिलेले आहे. सगळं काही संग्रहालय ते तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे 10 रुपये तिकीट आहे, सो तुम्ही जाऊ शकता. कोण घेते. आणि इकडे समोर बघा गजराच आहे. इकडे पण सुंदर असं मस्त पाहण्यासारखं आहे. लहान मुलांना फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. मित्रांनो, जेवण करून बाहेर आल्यानंतर समोरच गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये सुंदर असे पाण्याचे फवारे सोडलेले आहेत. खूप सारे लोक इकडे बसलेले आहेत, लहान मुलांना पण खेळण्यासाठी आहे. सो इकडे तुम्ही बसून साईबाबांचं ध्यान करू शकता. सो फ्रेंड्स, खूप मस्त असं दर्शन पण झालं आणि इकडे पाठीमागे बघा भोजनाच्या इकडे खूप सुंदर असं गार्डन पण आहे. इकडे आल्यानंतर मस्त वाटतं एकदम. पाठीमागे पाण्याचे फवारे सोडलेले आहेत आणि खूप सुंदर असं दर्शन पण झालं, भोजन पण करून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघणारच आहोत डोंबिवलीकडे जाण्यासाठी. मस्त दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि खूप वेळा व्हिडिओ काढलेला आहे. मी शिर्डीला येतच असते, काकांसोबत येते किंवा साईच्या पप्पा आम्ही येतो.
सो खूप मला वाटते 5-6 तरी व्हिडिओ झाले असतील आपल्या शिर्डीचे. तर मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. तर चला मग निघूया पटापट, जेणेकरून आपण लवकरात लवकर डोंबिवलीला पोहोचू. बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. फायनली मित्रांनो आता आम्ही निघालेलोच आहोत आणि बाबांचं एवढं सुंदर असं दर्शन झालं ना की बाबांचं रूप मनामधून काही जातच नाही. आणि मी तुम्हाला बोलली की सकाळचं आणि मित्रांनो संध्याकाळचं जर वातावरण पाहायला गेलात तर आपलं मन मोहून घेणारं असतं. आणि इकडे संध्याकाळचं जे वातावरण आहे ते तुम्ही पाहू शकता, खूप मस्त आहे. आणि संध्याकाळी आता 6:30 वाजता आम्ही निघालेलो आहोत आणि इकडे सूर्यास्त पण व्हायला आलेला आहे. सो मस्त वाटतं एकदम. सो फायनली मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि घरी येईपर्यंत आम्हाला 9:30 वाजलेले आहेत आणि आता खूप भूक लागलेली आहे. सो मला जेवण बनवायचं आहे कारण साईचे पप्पा नाईटलाच थांबणार आहेत, साई नेहमीच आहे. सो आता पटापट दोघांसाठी काहीतरी बनवावं लागेल कारण आम्ही गाडीमध्ये कुठेच थांबलेलो नाही आहेत, कारण घरी लवकर यायचं होतं काकांना, त्यासाठी आम्ही लवकर आलो. आणि मित्रांनो शिर्डीचा साईबाबाचं आज आपण दर्शन केलेलं आहे. सो मस्त वाटलं. मला वाटतं 6 की 7 महिन्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शिर्डीला गेलो होतो काकांसोबत आणि खूप छान दर्शन झालं मित्रांनो. गर्दी अजिबात नव्हती, मस्त वाटलं. नंतर भोजनालयाकडे तिथे जाऊन महाप्रसाद खाल्ला, खूप मस्त मित्रांनो. एवढं छान वाटलं ना की पहिल्यांदा असं बाबांचं दर्शन घडलं. आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी, आता जास्त मी काही बोलत नाही. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करत जा. आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून माझं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि मला सपोर्ट करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.